ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहेत। त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राजस्थानी विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। गेल्या काही वर्षात ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून 12 ते 13% लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरामध्ये आहे। राजस्थानची परंपरा आणि हिंदू सनातन संस्कृती जपत भाजप आणि शिवसेना या पक्षाशी निष्ठा ठेवून कायम त्यांच्या समर्थनामध्ये उभे राहिले आहेत। स्थानिक निवडणुकांसह लोकसभा विधानसभा निवडणुकीत कायम तन मन आणि धन अर्पण करून या पक्षांचं काम करण्यात आलेलं आहे, अशी माहिती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी दिलेली आहे। दोन्ही संस्थांनी 30 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केली आहे। आज राजस्थान प्रगती मंडल, राजस्थान विकास मंच व राजस्थानच्या तमाम संस्थांच्या वतीने एकत्र येऊन आम्ही लोक आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाण्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे आमची मागणी आहे की ठाणे शहरात राजस्थानी समाज ते पॉप्युलेशन मध्ये 12 ते 13% आहे। 12 ते 13% राजस्थानी समाजाची 36 कौमची लोक म्हणजे आपल्यात एक चांगली मेजॉरिटी आहे। तर आमचं या माध्यमातून एक निवेदन आहे की समाजाचे 4 ते 5 लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे आणि ऑलरेडी याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश म्हस्के साहेब, प्रताप सरनाईकजी, निरंजन डावखरे, संजयजी केळकर ह्या लोकांनी आमचं राजस्थानी महोत्सवला आम्हाला सांगितलं होतं की समाजाचे 4 ते 5 लोकांना ते प्रतिनिधित्व देणार। तर आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की त्यांनी त्यांची कमिटमेंट पूर्ण करावी। समाजाच्या याच्यातून 4 ते 5 योग्य उमेदवारांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावा, जसे की राजस्थानी समाज पूर्ण ठाण्यातील एकत्र येऊन प्रत्येक वेळेमध्ये त्यांना व महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडायला प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीला राजस्थानी समाज ठाण्यातला पूर्ण समर्थन करत आहोत। करीब ठाणे के करीब 8 साल के लंबे इंतजार के बाद ठाणे महानगरपालिका चुनावों की तारीख की घोषणा होने के साथ ही सभी राजनीतिक पार्टियों के भीतर चुनावी मंथन शुरू हुआ, आप सबको मालूम है। और जहां भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदे जो साहब वर्षों पूर्व सम्मानीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी एवं भारतीय राजनीति के युग पुरुष, बहुप्रतिभा के धनी, लोकप्रिय एवं यशस्वी पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी के द्वारा की गई नैसर्गिक संधि तो शिवसेना प्रमुख सम्मानीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब और भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व गठबंधन धर्म का सम्मान करते हुए ठाणे महानगरपालिका महायुति के तहत लड़ने का निर्णय लिया, जो बहुत ही हर्ष का विषय है। पिछले कई दशकों से राजस्थानी समाज अपना व्यवसाय व्यापार करते हुए बड़ी संख्या में सम्मानीय स्वर्गीय धर्मवीर आनंद जी के साथ के व्यक्तित्व से प्रभावित होकर और उनके साथ सामाजिक एवं सक्रिय राजनीतिक सेवा कार्यों से जुड़कर कई लोग भारतीय जनता पार्टी उनके नेतृत्व से प्रभावित होकर पार्टी से जुड़कर भारतीय जनता पार्टी से अलग अलग पदों पर अपनी सेवा दे रहे हैं, अपनी जिम्मेदारी निर्वाह कर रहे हैं। सक्रिय राजनीति में निष्ठापूर्वक वर्षों से काम करने वाले समाज बंधुओं की मांग रही है कि महानगरपालिका चुनाव में हमें अगर मौका मिलता है तो यशस्वी लोकप्रिय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विकसित भारत के सपने को मूर्त रूप देते हुए महाराष्ट्र के यशस्वी लोकप्रिय एवं लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ एवं उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब के विकसित ठाणे शहर के संकल्प को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे।